हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा। आज आपण बनवणार आहोत मुगाच्या उसळीची भाजी। अगदी साधी सिंपल भाजी बनवणार आहोत आपण। त्यासाठी मी सर्वात पहिले इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। मी कोकोनट ऑइल यूज करते माझ्या स्वयंपाकामध्ये, कारण ते खूप हेल्दी असतं। आणि इथे मी तडक्यामध्ये राई आणि जिरं घातलेलं आहे। आपल्या आवडीनुसार आपल्याला ह्या सर्व गोष्टी घालायच्या आहेत। इथे मी अद्रक किसून घातलेलं आहे, लसूण घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। मी पहिल्या दिवशी 1 वाटी अख्खे मूग घेतले होते। त्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला संध्याकाळपर्यंत मी भिजत ठेवलं आणि त्यातलं पाणी काढून त्याला मी रात्रभर बांधून ठेवलं आणि तेच मूग मी दुसऱ्या दिवशी यूज करायला घेतले। त्याला छान असे मोड येतात अशा प्रकारे। आता तुम्ही बघू शकता इथे मी कांदाही छान बारीक करून कापून घेतलेला आहे। कांद्यालाही छान गोल्डन कलर येईस्तोवर छान परतवून घ्यायचा आहे, किंवा मग फक्त नरम झाला व्यवस्थित तरीही चालेल। स्प्राउट्स आपल्या शरीरासाठी खूप जास्त चांगले असतात, त्यामुळे स्प्राउट्सचा समावेश आपल्या जेवणामध्ये नक्कीच केला पाहिजे। आता इथे मी 1 टोमॅटोही बारीक चिरून घातलेला आहे। त्यालाही मी छान परतवून घेत आहे। तुम्हाला जर असं रफली चॉप केलेलं आवडत नसेल तर तुम्ही कांदा आणि टमाटा मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता। आता इथे मी लगेचच मीठ घालत आहे। मी सैंधव मीठ घालते, तेही आपल्या हेल्थसाठी खूप जास्त चांगलं असतं। तुम्हीही तुमच्या स्वयंपाकामध्ये सैंधव मीठ नक्की वापरा। आणि कांदा आणि टमाटा लवकर शिजण्यासाठी मी इथे हे मीठ घातलेलं आहे याच स्टेजला। तुम्हाला जर भाजीचा अंदाज येत नसेल किती घालावं किती नाही, तर मग तुम्ही सर्व भाजी झाल्यानंतरही घालू शकता। आता यालाही छान मस्त परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता कांदा आणि टोमॅटो आपला छान परतवला गेला आहे। आता त्यामध्ये आपण इथे सुके मसाले घालून घेऊया। इथे मी हळद घातलेली आहे, लाल मिरची घातलेली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे। अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या आवडीचे जे पण मसाले असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा कमी करू शकता। आता ते मसालेही मी छान व्यवस्थित परतवून घेणार आहे। मसालेही छान परतवून झाले आहेत। आता मी इथे मुगाचे स्प्राउट्स लगेचच घालून घेणार आहे। बघू शकता तुम्ही घरच्या घरी किती छान मस्त मोड आलेले आहेत यांना। जेव्हा आपण त्यांना रुमालामध्ये ठेवतो तेव्हा असं छान मस्त झाकून ठेवायचं, गरम जागेमध्ये ठेवायचं, मग छान मोड येतात त्याला। आता हे स्प्राउट्स टाकून झाल्यानंतर यालाही छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। यांना व्यवस्थित परतवून घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये असा कच्चापणा राहत नाही आणि आपल्याला पचायलाही ते सोपं होतं, त्यामुळे त्याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचंच आहे। आता छान मस्त परतवलं गेलं आहे ते। आता ते शिजेल इतपत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। मी फक्त 1 छोटा ग्लास पाणी घालणार आहे। तुम्हाला जर यापेक्षा जास्त घालायचं असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता। या मुगाच्या स्प्राउट्समध्ये खूप जास्त प्रोटीन असतं। हे एक सुपर फूड आहे असं म्हटलं तरीही चालेल आणि आपलं वजन कमी करण्यासाठीही याची खूप जास्त मदत होते। आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते। फक्त ज्या लोकांना पोट फुगल्यासारखं वाटत असेल त्या लोकांनी टाळलं तरीही चालेल, किंवा मग डॉक्टरांना विचारून खावं। आता आपल्या मुगाला छान मस्त उकळी आलेली आहे। झाकण ठेवून त्याला छान 10-1 मिनिट शिजू दिलेलं आहे। नंतर मी इथे त्यामध्ये कोथिंबीर स्प्रिंकल करत आहे। कोथिंबीर घातल्यानंतरही खूप छान स्वाद येतो, त्यामुळे नंतर शेवटी कोथिंबीर घालायला अजिबात विसरू नका। आता जी कोथिंबीर घातलेली आहे तिलाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। खूपच साध्या आणि सिंपल पद्धतीने भाजी बनवलेली आहे मी ही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात दाण्याचं कूटही घालू शकता। आता सर्व टाकून झाल्यानंतर तिला शांततेत मस्त 10-1 मिनिट मी व्यवस्थित शिजू दिलेली आहे आणि नंतर मग मी तिला सर्व केली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। टिफिनला देण्यासाठी ही खूपच साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे। थँक्यू सो मच। बाय बाय।